नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. MPSC मार्फत जी पदे भरली जाणार आहेत, जी शासनाने MPSCकडे वर्ग केलेली आहे, त्या संदर्भातील ही अपडेट आहे. यामध्ये DMARचा सुद्धा समावेश आहे आणि इतर पदांचा सुद्धा समावेश आहे. तर शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याबाबतचं हे पत्र आहे, दिनांक 12 जून 2026 रोजीचं. तर यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 13 मे 2026 अन्वये स्पर्धा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची विनंती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र या संस्थेस केली आहे. बदलत्या शैक्षणिक व व्यावहारिक गरजाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या निर्देशानुसार सदर कार्यक्रमासाठी खालीलप्रमाणे तज्ज्ञ समिती गठीत करण्यात येत आहे. तर यामध्ये एकूण 7 सदस्याची समिती ही गठीत केलेली आहे. याचे अध्यक्ष आहेत प्रवीण परदेशी, जे मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि इतर 7 सदस्य हे या समितीमध्ये आहेत. समितीचं कार्यक्षेत्र काय असणार आहे, तर यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ, गट ब, राजपत्रित व राजपत्रित आणि गट क सेवा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमामध्ये सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे, संबंधित विभाग संबंधित विषयातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करणे, अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन घडामोडीशी संबंधित विषयाचा समावेश सुचविणे, सुधारित अभ्यासक्रमासह शिफारशींचा सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करणे. तर या समितीचं कार्यक्षेत्र आहे की जी नवीन पदे आहेत, यामध्ये जे कालबाह्य झालेले विषय आहे हे बदलून नवीन तांत्रिक आणि प्रशासकीय व समकालीन घडामोडीशी संबंधित असणारे घटक हे समाविष्ट करणे आणि परीक्षा संदर्भात सविस्तर अभ्यासक्रम सुचविणे हे या समितीचे कार्यक्षेत्र आहे. तर समितीचे कामकाज: समिती आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील तज्ज्ञ शासकीय अधिकारी यांना समितीच्या बैठकीस निमंत्रित करू शकते. म्हणजे या ज्या पदाशी संदर्भात अभ्यासक्रम असेल त्या संदर्भातील तज्ज्ञ हे समिती बैठकीस बोलू शकते आणि त्यांचा विचार, त्यांचं मार्गदर्शन हे अभ्यासक्रम ठरवण्याबाबत घेऊ शकते. समितीचे कार्यालयीन कामकाज सदस्य, सचिव, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र हे पाहतील. म्हणजे जे या समितीमध्ये दिलेले सदस्य आहेत हे याचं कामकाज पाहतील. समिती आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत सादर करेल. म्हणजे येथून पुढे 3 महिन्यामध्ये या समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे. म्हणजे अभ्यासक्रम ठरवून सर्व अहवाल हा शासनास सादर करायचा आहे. म्हणजे इथून पुढे 3 महिन्यानंतरच, कमीत कमी 3 महिन्यानंतरच ही भरती निघणार आहे अशी संभावना आहे. कारण अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या मान्यतेने मुदतवाढ देता येईल. म्हणजे 3 महिन्यात जर अहवाल सादर केला नाही तर मुख्य कार्यकारी अधिकारी जे अध्यक्ष आहेत या समितीचे, त्यांच्या मान्यतेने समितीस मुदतवाढ देण्यात येईल आणि त्यानंतरच भरती प्रक्रिया ही MPSC मार्फत सुरू होईल अशी येथे संभावना आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.